मी माझ्या माहेरी जाऊन राहते किंवा जिथे जिथे माझा विक्रांत आहे ना तिथे जाऊन राहते। उर्मिलाताई असं नका बोलू। हे बघा तुम्ही ऐका माझं, तुमच्याविषयी माझ्या मनात काहीच वाईट नाहीये, मी खरंच सांगते। तुम्ही असं नका करू, तुम्ही चला घरी चला आपल्या। मी स्वतः काळजी घेईन तुमची, तुम्हाला काय हवं काय नको मी सगळं बघेन, मी सगळं करेन। तुम्ही म्हणाल ते करेन। करायचंच आहे का तुला? बोल ना, तू आतापर्यंत जे जे काही केलंयस त्यातनं समाधान नाही मिळालं म्हणून घेऊन चाललीस तू? आ बोल ना। उर्मिला शांत हो, हे हॉस्पिटल आहे, तुलाच त्रास होईल, 2 जीवांचीच तू। हे बघ अशा या सगळ्या गोष्टी आपण घरी जाऊन बोलू शकतो, इथे नको। उगाच हॉस्पिटलमध्ये वाद नको होत काय। चला आपण सगळे घरी जाऊया, रत्नावहिनी सांभाळा हिला, चल रे चल। तिको ही तर सुरुवात आहे राणी, आता खूप मोठा धक्का तुम्हा सगळ्यांना सोसायचा आहे। काय झालं? अहो खाली पण काय थांब, ये ना बाहेर 1 मिनिट बोलूया। आपण काय झालं? एक सांग काय झालंय मला, एक सांग। उर्मिला वहिनी ज्या पायऱ्यांवरून पडल्या तिथे तुझ्यामुळे पाणी सांडलं होतं का? नाही। मग तू का स्ट्रेस घेतेस आणि स्वतःला का त्रास करून घेतेस तू? अहो उर्मिलाताई आणि त्यांचं बाळ मरता मरता वाचलंय आज। केवढ्या अवघड परिस्थितीतून गेल्यात त्या, आणि ह्या सगळ्यासाठी सगळे मला जबाबदार ठरवत आहेत, माझी काहीही चूक नसताना। मग त्रास नाही होणार का या गोष्टीचा? आणि हे सगळं का घडतंय ना ते कळत नाहीये मला। हे सगळ्यातून बाहेर कसं पडू, हे थांबवू कसं ते सुद्धा कळत नाहीये। आणि शांत हो, हे बघ स्वतःला त्रास करून घेऊन काहीच होणार नाहीये अगं। पण का माहीत का मला असं वाटतंय की ह्या गोष्टी दिसतायत तितक्या सोप्या नाहीयेत। म्हणजे आपलाच दुरावा येणं, मालती मॅडमचं पडणं, उर्मिलाताईंचं घसरणं, हे सगळं ना असंच सहजासहजी घडत नाहीये। मला राहून राहून असं वाटतंय की कोणीतरी ह्या गोष्टी घडवलं। खरंच दृष्ट लागली आहे का आपल्या घराला? आपल्या नात्याला कोणाची तरी दृष्ट लागली आहे का? मला खूप भीती वाटते या सगळ्याची। विक्रांत तू विक्रांत, विक्रांत तू इथे काय करतोयस? उर्मिला शांत। विक्रांत आपलं बाळच आज राणीमुळे जाणार होतं। राणीने आपल्या बाळाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला।
तिकडे तिकडे पायरीवर तिने मुद्दाम पाणी सांडलं. त्याच्यावर माझा पाय घसरला. मला हॉस्पिटलला नेलं, ऍडमिट केलं होतं. डॉक्टरांनी योग्य वेळी ट्रीटमेंट केली. म्हणून आपलं मान वाचत नाही. तर मला इमॅजिन सुद्धा करवत नाहीये. उर्मिला काही तू काय बोलतेस? असं काही झालेलं नाहीये. राणे, माझ्या बाळाला ठार मारण्याचा प्रयत्न केलास तू. विक्रांत, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. विक्रांत शांत हो. आता उर्मिला आणि तिचं बाळ दोघेही सुखरूप आहेत की नाही? तुझी हिंमत कशी झाली? काय करतोय? भान ठेव जरा. हिने माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला. मित्रा, विक्रांत लांब हो, तुला हात लावू नकोस. हिला सोडणार नाही. बाजूला विक्रांत behave yourself. मी नाही सोडणार हिला. विक्रांत विक्रांत बिहेव युअरसेल्फ. राणीच्या केसाला जरी धक्का लागला ना, माझ्या इतका वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. विक्रांत उठ. आ इंद्रा, तुझ्या या बायकोने माझ्या बायकोला आणि बाळाला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय, तर तू माझ्यावर तू करतोयस? अरे हिम्मत असेल ना तर तुझ्या बायकोला जाब विचार. विक्रांत, बास झाला. खूप ऐकलं. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन तमाशा करायची? तुला घाई झाली ना खरं खोटं करायची. चल घरात चल, दे बाहेर तमाशा नको. विक्रांत, तू थांब इथे. मी माझं सगळं साहित्य घेऊन येते. मला इथे नाही राहायचं. माझं बाळ इकडे सेफ नाहीये. मी तुझ्यासोबत येणार. आपण ना कुठेतरी बाहेर राहू. हा, इथे नको राहायला. हा, उर्मिला, काय करतेस तू? ह्याच्या नादाला लागून वेड्यासारखं वागू नकोस. उर्मिला, तू जाणार आहेस कुठे? कुठेही जाईन, पण इथे नाही थांबणार.